हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 34 स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 बुद्धिमत्ता या भागातील घटक. आज आपण पाहणार आहोत आकलन या घटकातील दुसरा घटक संख्या मालिका. हा आपला बुद्धिमत्ता या विषयातील दुसरा व्हिडिओ आहे. मागच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये आपण सूचना वाचन हा घटक शिकलो आणि त्यावर असणारे आपण जवळपास 30 प्रश्न पाहिले. 30 पैकी 4 प्रश्न तुम्हाला होमवर्कला दिलेले होते. आज आपण बघणार आहोत आकलन 2 संख्या मालिका. मग विद्यार्थी मित्रांनो, संख्या मालिका या भागामध्ये आपल्याला समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, पाढे व वर्ग, लहान मोठी संख्या, चढता उतरता क्रम, संख्यामधील नियम ओळखणे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. अनेक विद्यार्थ्यांना संख्या मालिका कठीण वाटते, पण योग्य ट्रिक आणि सराव जर केला तर हा भाग आपल्याला खूप सोपा जाणार आहे आणि तुम्हाला यावर असणारे जे 1-2 प्रश्न आहे म्हणजे त्याचे गुण तुम्हाला नक्की मिळवता येईल. या व्हिडिओमध्ये आपण उदाहरणासह संपूर्ण स्पष्टीकरण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही वही पेन समोर ठेवा, तयार ठेवा आणि आपण जे जे प्रश्न घेणार ते पण तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बरेचसे विद्यार्थ्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. मग यामध्ये आपल्याला ओळख करायची काय घटक पहा. या उपघटकातील प्रश्नात अंक किंवा संख्यांची मालिका दिलेली असते. दिलेल्या संख्या मालिकेबद्दल काही सूचना व अटी दिलेल्या असतात. त्या सूचनांच्या अटींचे पालन करून उत्तर शोधायचे असते. सम विषम संख्या, विशिष्ट अंक किंवा संख्येने भाग जाणारे संख्या म्हणजे 9 भाग जाणारे, 4 भाग जाणारे, 5 भाग जाणारे, मूळ संख्या, वारंवार येणारे संख्या, सर्वात लहान व मोठी संख्या, लगत मागे पुढे है ना, लगत मागे संख्या मालिकेमध्ये लगत मागे पुढे येणारे संख्या विचारतात आपल्याला. आदला बदल करून येणाऱ्या संख्या या संबंधीचे प्रश्न विचारलेली असतात. आता महत्वाच्या मुद्द्यामध्ये काय पहा, म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला असणार आहे. मग रोमन अंक संख्या, मूळ संख्या, जुळ्या मूळ संख्या, समूळ संख्या, संयुक्त संख्या, सम व विषम संख्या, अपूर्णांक, त्रिकोणी संख्या, कोणांची मापे, घड्याळातील वेळा, 1 ते 20 संख्यांचे पाढे, 1 ते 20 संख्यांचे वर्ग, घनपणा 1-2 प्रश्नामध्ये, 1 अंकी संख्यांचा गुणाकार, दिलेल्या अंकातून 5 ते 6 अंकी संख्या तयार करणे, संख्यातील लहान मोठेपणा म्हणजे चढता उतरता क्रम. म्हणजे एवढ्या सर्व बाबी या घटकामध्ये शिकायचे आणि याच्यातले बरेचसे घटक आपण गणित या भागामध्ये शिकलो. बरोबर आहे की नाही? म्हणजे गणितचा जर अभ्यास तुमचा व्यवस्थित असेल, आतापर्यंतचा केलेला अभ्यास, तो अभ्यास आणि तो नॉलेज तुम्हाला आज या प्रश्नामध्ये उपयोगी पडणार आहे. चला मग आपण संख्या मालेचे जे नमुना प्रश्न दिलेले ते सुरू करू. पहिला प्रश्न, 8, 2, 4, 6 हे सर्व अंक वापरून मोठ्यात मोठी 5 अंकी कोणती संख्या तयार होते. आता अंक दिलेले 4, 8, 2, 4, 6. मग आपण मोठी संख्या तयार करतो म्हणजे त्याला आपण कोणत्या क्रमाने लावतो, उतरत्या क्रमाने लावतो. 8, 6, 4, 2 हे ना. पण हे तर 4 अंकी संख्या तयार झाली. मग 5 अंकीसाठी आपण काय करतो, जो मोठा अंक आहे तो डबल घेतो डाव्या बाजूला आणि छोटी संख्या तयार करायची असेल तर चढता क्रम घ्यायचा. 2, 4, 6, 8 आणि नंतर कोण आलं इथं 8 आला ना, मग इथं 2 आहे. मग छोट्या संख्येला काय करायचं, रिपीट करायचं इकडं. म्हणजे 22,468 ही छोटी संख्या बनली 5 अंकी या अंकापासून आणि 88,642 म्हणजेच 88,642 ही सर्वात मोठी संख्या बनणार. 88,400 इथं 26 आला पहा, इथं 24 आला, 642 पहा फसवण्यासाठी कसं दिलेलं आपल्याला इथं. मग पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. दुसरा प्रश्न आपण पाहू. पुढे दिलेल्या अपूर्णांकापैकी सर्वात मोठ्या अपूर्णांकातील अंश व छेद यांच्यातील फरक किती आहे. मग सर्वात मोठा अपूर्णांक, मग ज्यांचा
अंश सारखा असतो, ज्याचा छेद छोटा तो सर्वात मोठा अपूर्णांक असतो. मग 11 11 11 11 अंश सगळ्यांचे समान आहे. मग छेद कोणाचा छोटा आहे पहा बरं 2. म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक 11/2 आहे. आणि याच्यामध्ये अंश आणि छेदामध्ये किती फरक आहे? फरक म्हणजे वजाबाकी. मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करायची. 11तून 2 गेले 9. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. तिसरा प्रश्न आपण पाहू. पुढील अंक मालिकेत मूळ संख्यानंतर लगेच विषम अंक आहे असे किती वेळा झाले आहे? या प्रकारचे प्रश्न विचारतात बरं का. लगेच पुढे मागे विषम संख्या किंवा समसंख्या. मग आता मूळ संख्या तुम्हाला पाठ पाहिजे. मग आता मी गणित भागामध्ये घेतलं होतं, एकूण आपले 25 मूळ संख्या 1 ते 100 पैकी, आणि त्यामध्ये तुम्हाला मूळ संख्या माहीतच पाहिजे. मग आता 2 ही मूळ संख्या आहे, हो. त्याच्या लगेच नंतर संख्येनंतर लगेच विषम अंक किती वेळा आहे? विषम अंक विचार. मग पहा, 2 नंतर 9 आला, म्हणजे ही एक जोडी बनली इथं. 3 ही विषम संख्या आहे, 3 ही मूळ संख्या आहे आणि 7 विषम संख्या, इथं पण तसं झालं. आणि परत 7 ही मूळ संख्या पण आहे आणि 5 विषम संख्या आहे, म्हणजे ही पण जोडी बनली एक. 5 मूळ संख्या आहे आणि 1 विषम संख्या आहे, म्हणजे हा पण आला त्याच्यामध्ये लगेच. म्हणजे इथं किती झाले पहा, 1 2 3 आणि 4 इथं झाले. त्यानंतर 5 नंतर 9 आला, हे एक. 2 ही मूळ संख्या आहे, त्यानंतर विषम संख्या आली 9, हे पण आहे. 3 ही मूळ संख्या आहे, त्यानंतर विषम संख्या आली, म्हणजे ही पण घेणार, म्हणजे अजून एकदा इथं आलं. आणि शेवटी सुद्धा असं झालं. म्हणजे किती वेळा झालं पहा, व्यवस्थित पहा बरं का. हे 4 वेळा, 1 2 3 आणि हे 4, 5 6 7 8, म्हणजे असं किती वेळा आलेले? हे 8 वेळा असं आलेले की मूळ संख्यानंतर विषम संख्या आलेली आहे. आता इथं 2 ही मूळ संख्या आहे, पण 4 विषम नाही ना, 2 नंतर विषम नाही, समसंख्या आली, म्हणून ही जोडी नाही घेतली आपण. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल 8 वेळा. चौथा प्रश्न आपण पाहू. पहा, इथं आपल्याला नंबर्स दिलेले काही. वरील संख्या मालिकेत 4 व 6 या दोन्ही संख्यांनी भाग जाणाऱ्या संख्या किती आहे किंवा किती संख्या आहे? आता 4 आणि 6. मग मला सांगा, एकदम शॉर्टकट काय पाहायचं, असा एक नंबर सांगा मला जो 4च्या पण टेबल मध्ये येतो आणि 6च्या पण टेबल मध्ये येतो. मग 4च्या टेबल मध्ये 8 आहे, 12 आहे, 16 आहे, 20 आहे, पुढे भरपूर. 6च्या टेबल मध्ये 6 आहे, 12 आहे, म्हणजे 12 ही संख्या काय आहे? या दोघांच्या टेबल मध्ये येते 12. मग 12च्या पटीमधले संख्या शोधा इथं, म्हणजे त्यांना 4नी पण भाग जाणार आहे आणि 6नी पण भाग जाणार आहे. मग 12चा टेबल माहित पाहिजे. मग पहा, मग 12च्या टेबल मध्ये 36 येतो, 36 येतो, 12 स्वतः येतो, बरोबर आहे का नाही? त्यानंतर पहा, 24 ला पण 12ने भाग जातो, म्हणजे 12च्या टेबल मध्ये येतो हा. त्यानंतर 48 पण 12च्या टेबल मध्ये येतो. आता बाकीचे असे नंबर आहे. आता 64 ला तुम्ही म्हणा सर 4ने भाग जातो, हो 4ने भाग जातो 64 ला, पण 6ने भाग नाही जात ना. म्हणून 2 आपल्याला संख्या विचारलेली भाग जाणारे कोणते, तर त्यांचा आपल्याला काय घ्यायचं? मसावी घ्यायचं थोडक्यात. म्हणजे त्यांचा असा एक नंबर कॉमन घ्यायचा, दोघांच्या टेबल मध्ये येतो, म्हणजे 12ला दोघांनी भाग जातो. आणि जो आपण नंबर घेतला ना कॉमन, त्याच्याच पटीतल्या संख्या घ्यायच्या. मग 12च्या टेबल मध्ये 36, 12, 24 आणि 48. मग किती नंबर आहे? ते 12ने भाग जातात, म्हणजेच त्या ह्या 4ही संख्यांना 4ने पण भाग जातो आणि 6ने सुद्धा भाग जातो. लक्षात ठेवा. मग पर्याय क्रमांक, म्हणजे किती 4 आला नाही, मग 4 उत्तर कुठे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. पाचवा प्रश्न आपण पाहू. परत इथं आपल्याला संख्या मालिका दिलेली आहे. वरील संख्या मालिकेत 3ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या लगतच्या स्थानावर आहेत असे किती वेळा झाले आहे? म्हणजे आता पहा, 3ने भाग झाले पण पाहिजे आणि ते जवळ जवळ पण पाहिजे. 3ने भाग जाणारे संख्या, आणि असे किती वेळा झाले? मग पहा, आता 4ला काही 3ने भाग जात नाही, विषय संपला. 8ला पण भाग जात नाही, 9ला भाग जातो. 12ला भाग जातो का? हो, 12ला पण भाग जातो 3ने, म्हणजे इथं लगत 1 वेळा आला इथं. आता 12ला भाग जातो पण 7ने जात नाही, द्यावी सोडून. 6ने जातो भाग, पण 5ने जात नाही, त्यामुळे आपण हे सुद्धा घेणार नाही. 15 या संख्येला 3ने भाग जातो, 3 5 15, आणि 21ला पण जातो, आणि दोन्ही लगत पण आहे, शेजारी शेजारी आहे.
म्हणजे 15 आणि 21 ही जोडी झाली. त्यानंतर 21 आणि 30 पण असणार आहे. का बरं? 21 ला पण 3 नी भाग जातो आणि 30 ला सुद्धा 3 नी भाग जातो. हे लगतचे झाले. ही पण एक जोडी झाली. त्यानंतर 30 ला जातो, 5 ने जात नाही, 14 ने जात नाही, 16 ने जात नाही, 18 ने भाग जातो आणि 6 ला पण जातो. म्हणजे 18 ला 3 ने पण भाग जातो आणि 6 ला पण भाग जातो. मग हे एक झाली. किती वेळा झालं पास पहा बरं? 1, 2, ही एक जोडी 3 आणि हे 4. किती वेळा झाला? असं 4 वेळा. मग 4 कुठे पहा बरं? पर्याय क्रमांक 3 मध्ये. कधी कधी चुकून आपण 4 ऑप्शन घेतो बरं का. 4 वेळा असं झालं आणि 4 वेळा पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. 6वा प्रश्न आपण पाहू. परत इथं एक अंकमालिका दिली आपल्याला. 5 नंतर लगेच 4 किंवा 2 आहेत, परंतु 5च्या आधी लगत 1 किंवा 3 नाही, असे किती वेळा झाले? किती गोंधळ प्रश्न आहे पहा बरं, पण सोपं आहे. काय म्हणतात ते आपल्याला? 5च्या नंतर त्यांना 4 पण चालेल, म्हणजे 54 संख्या पाहायची. 5च्या नंतर त्यांना 2 सुद्धा चालेल, म्हणजे 52 संख्या पाहायची. परंतु 5च्या आधी 1 आणि 3 नको. 5च्या आधी 1 म्हणजे 15 आणि 5च्या आधी 3 म्हणजे 35. म्हणजे 15 आणि 35 नाही पाहिजे त्यांना, पण 54 आणि 52 चालेल. बरोबर आहे का नाही? 54 आणि 52 चालेल. मग आपण चेक करू. पहा आता इथं 5च्या नंतर 4 म्हणजे 54 आणि 52 पाहिजे, पण याच्या आधी आपल्याला 3 नको इथं. मग इथं 5च्या नंतर 4 आहे, पण 5च्या आधी कोण आला? 4 आला, म्हणजे ही जोडी आपण घेऊ शकतो. इथं 5च्या नंतर 2 52 आपण घेऊ शकतो की नाही? आणि 5च्या आधी 1 आणि 3 नाही आलेले, 4 आलेले, हे पण आपण घेऊ शकतो. 5च्या नंतर 2 चालेल आपल्याला, पण 5च्या आधी 1 आला की नाही? 15 बनतो पहा इथं, म्हणजे आपण हे घेणार नाही. 5च्या नंतर 2 चालेल आपल्याला, 5च्या आधी 1 आणि 3 नको. इथं 8 आला, म्हणजे हे सुद्धा चालेल. परत इथं 5च्या नंतर काय आलं पहा? 4 आला, पण इथं 3 आला, म्हणून आपण हे घेणार नाही. इथं 5च्या नंतर 3 आला, आधी पण 3, हे पण गेलं, म्हणजे फक्त 3च वेळा असं झालं की 5 नंतर 2 किंवा 4 आहे, पण त्याच्या आधी 1 आणि 3 नको आपल्याला. मग 3 वेळा आहे, मग 3 कुठे? पर्याय क्रमांक 3 मध्येच आहे. ठीक आहे. चला आता विद्यार्थी मित्रांनो, आपण सरावासाठी दिलेले प्रश्न स्वाध्याय 1.2 चालू करू. पहिला प्रश्न आहे पहा. अंकमाल दिला आपल्याला एक. वरील अंकमालेत 3च्या नंतर लगेच 8, 3च्या नंतर लगेच 8 आणि 3च्या आधी लगेच 5. 3च्या नंतर लगेच 8 आणि 3च्या आधी लगेच 5. 3च्या आधी 5, 3च्या नंतर 8. असं किती वेळ झाला आहे? म्हणजे 538 हे चेक करायचं आपल्याला कुठे येतं. 538 या पहा, इथं एकदा झालं 538, इथं एकदा झालं पहा 538 आणि इथं सुद्धा आलं पहा 538. असं ते रूलने लावत बसायचं तीनदा तिथं. त्याचा एक सारांश काढून घ्यायचा. 3च्या नंतर लगेच 8, 3च्या आधी लगेच 5, म्हणजे 538 पॅटर्न पाहिजे आपल्याला. 538 इथं पण आहे, 538 इथं पण आहे, 538 इथं पण आहे. म्हणजे असं किती वेळा झालं? 3 वेळा झालं. 3 म्हणजे पर्याय क्रमांक 3. दुसरा प्रश्न आपण पाहू. एक संख्यामाला दिली आपल्याला. वरील दिलेल्या संख्यामालेत किती चौरस संख्या आहे? चौरस संख्या म्हणजे स्क्वेअर नंबर. मग तुम्हाला जर पाठ असतील तर खूप चांगली गोष्ट आहे. मग 1 चा वर्ग 1 असतो, स्क्वेअर किंवा वर्ग म्हणा त्याला चौरस संख्या पण म्हणतो आपण. 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36. म्हणजे ही चौरस संख्या आहे, स्क्वेअर नंबर आहे, वर्ग संख्या पण आहे. त्यानंतर 7 चा वर्ग 49, म्हणजे 2 2 जा 4, 3 3 जा, 4 4 जा, 5 5 जा, 6 6 जा, 7 7 जा, म्हणजे 7 7 49, 8 8 64. मराठी इंग्लिश सगळं मिक्स सांगतो मी आता, तुम्हाला जसं कळेल तसं. त्यानंतर 9 9 जा 81, म्हणजे 9 9 81 आणि 10 10 100. 10 10 जा 100. हे 10 पर्यंतचे वर्ग संख्या आहे, पण तुम्ही 20 पर्यंत पाठ करा. मग पहा किती चौरस संख्या आहे. 4 ही चौरस संख्या आहे. हो. 36 पण आहे, 16 पण आहे, 25 पण आहे, 81 पण आहे आणि 100 सुद्धा आहे. मग किती झाले पहा बरं. असं आता आपल्याला
किती झाले? 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 चौरस संख्या आहे 6. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. तिसरा प्रश्न आपण पाहू. भरपूर संख्या दिलेल्या वरती 3 डिजिट नंबर आहे. वर दिलेल्या संख्या मालेत 3 ने भाग जाणाऱ्या संख्यांचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल? हा प्रश्न तुम्हाला सोडून दाखवतो. काय सांगितले? 3 ने भाग जाणाऱ्या संख्या. आता 3 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या असतात पहा. पहिली संख्या आहे 273. 3 ने भाग जाणाऱ्या संख्येची ट्रिक काय शोधायची? दिलेल्या अंकांची बेरीज करायची. 7 आणि 3 10, 10 आणि 2 12. मग 12 ही 3च्या पटीत संख्या आहे का पहा बरं, किंवा 12ला 3 ने भाग जातो का? हो, 3 चौक 12. मग जर 12ला 3 ने भाग जातो याचा अर्थ 273 273 ला सुद्धा 3 ने भाग जातो. आली लक्षात ट्रिक काय? तर त्यानंतर 154. मग आपण बेरीज करू. 3च्या पटीत जर आलं तर ती भाग जाणार आहे, मग त्याच्यातलं शोधू. 3 ने भाग जाणाऱ्या संख्या शोधायच्या आधी आणि मग त्यांचा चढता क्रम लावायचा आणि मग चढत्या क्रम नंतर मध्यभागी असलेली संख्या कोणती? 3 कामं करायची आहेत आपल्याला. मग सर्वात आधी आपण 3 ने भाग जाणारी संख्या लिहू. मग पहिल्या 273 ला 3 ने भाग जातो. हो. त्यानंतर 5 आणि 4 9, 9 आणि 1 10 नाही जाणार भाग. याला भाग जाणार नाही 3 ला. 8 आणि 4 12, 12 आणि 3 15. हो, याला भाग जातो. 9 आणि 1 10, 10 आणि 2 12 याला पण भाग जातो. 6 आणि 8 14, 14 आणि 1 15 याला पण भाग जातो. 8 आणि 5 13 नाही जाणार भाग. 9 आणि 9 18, 18 आणि 5 23 नाही जात भाग. 23 ला 3 ने भाग जात नाही, म्हणजे त्या संख्येला पण 23 3 ने भाग नाही जाणार. 5 आणि 5 10, 10 आणि 7 17 नाही जाणार भाग. 6 आणि 2 8, 8 आणि 1 9 हो भाग जातो. मग ते कोणत्या संख्या ज्यांना भाग जातो? 273, 834, त्यानंतर 192, 681 आणि 612. याचा चढता क्रम लावू आपण. चढता क्रम म्हणजे सगळ्यात छोटी संख्या 192, थोडी मोठी संख्या 273, थोडी मोठी 600 600 612, त्याच्यापेक्षा थोडी मोठी 681 आणि सर्वात मोठी 834. हे आपण 3 ने भाग जाणाऱ्या संख्यांचा चढता क्रम लावला आणि मध्यभागी 1 2 3 4 5 इकडून 2 गेले, इकडून 2 गेले, म्हणजे मध्यभागी कोणती संख्या असणार आहे? 612. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल 612. चौथा प्रश्न पाहू. पुढे प्रत्येक कंसात रोमन संख्यांची जोडी दिलेली आहे. आता रोमन संख्या माहित पाहिजे तुम्हाला. किती जोड्यांमध्ये संख्येतील फरक विषम संख्या आहे? विषम संख्या म्हणजे ऑड नंबर. 1 3 5 7 9 11 13 म्हणजे त्यांची सबट्रॅक्शन करून विषम संख्या फरक यायला पाहिजे. मग आता पहा, पेजवरच सॉल्व्ह करू आपण, इथे तुम्हाला दिसणार नाही. पहा हे किती आहे? व्ही आणि आय 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 म्हणजे 8 आणि किती आहे? 4. आता तुम्हाला मी एकदम डिटेल मध्ये सांगतो बरं का, म्हणून वेळ लागेल आपल्याला इथं. पहिल्या कंसामध्ये काय इथं? हे 8 आणि किती आहे? 6. मग 8तून 6 गेले 2 नाही इथं. त्यानंतर हे 10 आणि हे 2 x म्हणजे 10, 10तून 2 गेले, 10तून 2 गेले किती आलं? 8. ही विषम संख्या नाहीये, विषम संख्या नाहीये. त्यानंतर किती आहे? 6 आणि किती आहे? 3. मग 6तून 3 फरक म्हणजे वजाबाकी करायची ना. 6तून 3 गेल्यावर 3. हो, 3 उत्तर आला म्हणजे 3 ही विषम संख्या आहे. पुढे पहा, 5 आणि 2. 5तून 2 गेले 3. हो, विषम संख्या मिळाली. त्यानंतर 10 आणि 1 11. 11 आणि हे 5. 11तून 5 गेले 6. 6 ही विषम संख्या नाहीये. त्यानंतर 9 आणि किती आहे? 8. 9 मधून 8 गेले किती आलं? 1. हो, विषम संख्या आहे. 10 आणि 4. 10तून 4 गेले किती उत्तर मिळालं? 6. विषम संख्या नाही. 10 आणि 1. 10तून 1 गेलं 9. विषम संख्या आहे. असं किती, मग किती जणांमध्ये फरक आपल्याला विषम संख्या मिळाली पहा बरं. 1 2 3 4. किती जणांमध्ये झाली तर 4. मग 4 कुठे पहा बरं? पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. आता आपल्याला प्रश्नाला वेळ लागेल, पण जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे ना, तुम्हाला एकदम सोपा, मग तुम्हाला पटपट सॉल्व्ह करता येईल पेपरमध्ये सुद्धा, है ना. 5वा प्रश्न आपण पाहू. आपल्याला हे नंबर्स दिलेले.
या संख्या मालिकेत 9 ने निशेष भाग जाणाऱ्या किती विषम संख्या आहे? 9 ने भाग जायला पाहिजे अशी किती संख्या आहे, ते पण कोणते पाहिजे? त्यांना विषम संख्या पाहिजे. मग आता विषम संख्या कशी ओळखायची? एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 असे जर अंक आले तर ती विषम संख्या असते. इथं 6 आला म्हणजे विषम संख्याच नाहीये. 1 विषम संख्या आहे. 7, 3, 9, 4 आला ही सुद्धा विषम संख्या नाहीये. 9, 9. ओके. म्हणजे ह्या पूर्ण संख्या मालिकेत हे 2 नंबर सोडून उरलेली जी संख्या आहे त्यांना आपण काय करू? चेक करू की ते 9 ने त्यांना निशेष भाग जातो की नाही. आता कसं 9 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या कशी ओळखायचे पहा. पहिला नंबर आहे याच्यामध्ये 271. म्हणजे सर्व दिलेल्या संख्येमध्ये जे अंक आहे ना त्यांची बेरीज करा. 2 + 7 + 1 किती होणार आहे? 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. मग 10 ला 9 ने भाग जातो का? नाही. मग याचा अर्थ 271 ला सुद्धा 9 ने भाग जाणार नाही. 3 ची सारखी कंडिशन आहे इथं. 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्येला काय चेक करतो आपण? दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज करायची. जर येणारे बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो. तसंच इथं येणाऱ्या अंकाची बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 9 ने भाग जातो. नाही जात 271 ला. 387 पहा. 3 + 8 + 7. 8 आणि 7 15, 15 आणि 3 18. 18 ला भाग जातो 9 ने. याचा अर्थ 387 ला सुद्धा 9 ने निशेष भाग जातो. पुढची संख्या आहे 423. मग 4 आणि 3 7, 7 आणि 2 9. 9 ला भाग जातो 9 ने म्हणजे 423 ला सुद्धा 9 ने निशेष भाग जाणार. पुढचे आहे 589. मग पहा 8 आणि 5 13. 13 आणि 9 किती होणार आहे? 22. 22 ला भाग जात नाही म्हणजे या संख्येला पण भाग जाणार नाही. पुढचे आहे पहा 199. 9 9 18. 18 आणि 1 19. 19 ला 9 ने भाग जात नाही म्हणजे 199 ला सुद्धा 9 ने भाग जाणार नाही. आणि शेवटची संख्या आहे 639. 6 आणि 3 9, 9 आणि 9 18. 18 ला 9 ने भाग जातो. याचा अर्थ या संख्येला सुद्धा 9 ने भाग जाणार आहे. मग किती संख्या आहे विषम संख्या ज्याला 9 ने भाग झालं? 1, 2, हे 3. बरोबर आहे की नाही? 3 संख्या आहे. किती संख्या आहे? 3. मग आता पर्याय क्रमांक पहा कुठे 3 3 कुठं आहे ते? पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. अलग लक्षात. 6वा प्रश्न आपण पाहू. वरती आपल्याला एक संख्या मालिका अक्षर मालिका दिलेली. वरील मालिकेत काही 4 चाकी गाड्या व काही 2 चाकी गाड्या शेजारी शेजारी एका ओळीत उभ्या आहेत. म्हणजे हे गाड्या आहे 4 चाकी आणि 2 चाकी. मालिकेतील अंक 2 चाकी गाड्या जे अंक दिलेले 9 8 7 6 1 2 हे 2 चाकी गाड्या आहे. व तर अक्षरे 4 चाकी गाड्या आणि जे अक्षर दिले ना NUVWKR ते म्हणजे कोण आहे? 4 चाकी गाड्या आहे. दर्शवतात. 4 चाकी गाड्याच्या दोन्ही बाजूस लगत 2 चाकी गाड्या आहे असे किती वेळा झाले आहे? 4 चाकी गाड्या. 4 चाकीला काय म्हणले? अक्षर. अक्षर म्हणजे अल्फाबेट्स ABCD. त्याच्या दोन्ही बाजूला काय पाहिजे? लगत दोन्ही बाजूला इकडून पण आणि इकडून सुद्धा 2 चाकी गाड्या पाहिजे. 2 चाकी गाड्या म्हणजे इथं नंबर्स पाहिजे. म्हणजे असं तुम्ही इथं पाहायचं की अल्फाबेटच्या अक्षराच्या दोन्ही बाजूला नंबर पाहिजे असे चेक करावं लागेल आपल्याला. मग पहा इथं यस आला. यसच्या दोन्ही बाजूला नंबर्स नाहीये म्हणजे अंक नाहीये. यम नाही इथं 7 आहे. इथं यस आहे नाही. के नाही इथं पण नाही. इथं पण नाही. यनच्या इकडं 2 आहे आणि इकडं आय आहे बरं का. हे आय 1 नाही हे आय आहे. यू नाही इथं व्ही. डब्ल्यूच्या इकडं अंक आहे 3 म्हणजे 2 चाकी गाडी आहे. पण इकडं नाही इकडं व्ही 4 चाकीच गाडी. ए बी बीच्या इकडे 6 नाही नाही म्हणजे एकदा पण असं आलेलं नाहीये की म्हणजे 4 चाकीच्या गाड्याच्या आजूबाजूला 2 चाकी गाड्या आहे. म्हणजे इथं एकदा पण असं दर्शवलेलं नाहीये. याचा अर्थ 0. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. 7वा प्रश्न आपण पाहू. पुढील पैकी कोणत्या संख्येला 5 आणि 8 या दोन्ही संख्यांनी भाग जातो? मग याच्या आधी पण आपण असं एक्झाम्पल पाहिलं होतं आहे का नाही?
की 4 आणि 6 आणि भाग जाणारी त्यांचा आपण एक कॉमन नंबर घेतो. मग 5 आणि 8 यांच्या टेबलमध्ये येणारा, यांच्या पाढेमध्ये येणारा एक नंबर सांगा कोणता असेल तर. कोणता असतो तो? 40 असतो. कोण असतो? 40. मग इथं अशी संख्या शोधा याला 40 ने पूर्ण भाग जातो. मग जर ज्या संख्येला 40 ने भाग गेलं याचा अर्थ त्या संख्येला 5 ने आणि 8 ने सुद्धा भाग जाणार आहे. आता हा 0 0 जर कॅन्सल केला 22 पहा, 4 ला 22 ने भाग जातो का नाही, 14 ला जातो का नाही, 10 ला जातो का नाही, पण 120 ला मात्र 40 ने भाग जाईल. 120 ला 40 ने भाग जातो है ना. 40 त्रिक 120. मग जर 120 ला 40 ने भाग जातो याचा अर्थ 120 ला 5 आणि 8 या दोन्ही संख्येने भाग जाणार आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 8वा प्रश्न आपण पाहू. दिलेल्या संख्या मालेत जोडमूळ संख्याच्या जोड्या किती आहे? आता जोडमूळ संख्या मूळ संख्या असतात पण त्यांच्यामध्ये 2चा फरक असतो. 2चा फरक असतो. म्हणजे 3 आणि 5 यांच्यामध्ये 2चा फरक आहे. 3 आणि 5 हे काय झाले? जोडमूळ संख्या. म्हणजे त्यांच्यामध्ये एक संयुक्त संख्या असते. थोडक्यात असं पण तुम्ही बोलू शकतात. 5 आणि 7 मूळ संख्या त्यांच्यामध्ये 6 आहे संयुक्त. तसेच 11 आणि 13 हे सुद्धा काय आहे? जोडमूळ संख्या आहे. मग इथं आपल्याला तेच जोड्या पाहिजे. जोडमूळ संख्या किती जोड्या आहे? 13 25 17 19 जोडमूळ संख्या आहे. त्यानंतर 21 23 नाहीये कारण 21 मूळ संख्या नाही. 29 31 जोडमूळ संख्या आहे. 41 आणि 43 हे सुद्धा जोडमूळ संख्या आहे. मग किती जोड्या भेटल्या आपल्याला? 3 जोड्या मिळाले. मग 3 कुठं आहे पहा बरं. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. 9वा प्रश्न आपण पाहू. पुढील अंकमालिकेत सलग 2 अंकांचा गुणाकार 24 येईल अशा किती जोड्या आहे? म्हणजे सलग 2 अंकांचा गुणाकार किती यायला पाहिजे? 24 यायला पाहिजे. नंतर पहा इथं आता पहा एक जोडी मिळाली आपल्याला. 6 चौक 24, 8 त्रिक 24, 9 8 2 6 4 6 4 ना, 4 सक 24, परत 3 8 24 किंवा 8 त्रिक 24. बस किती जोड्या मिळाल्या आपल्याला? 4 जोड्या मिळाले. सलग संख्या त्यांचा गुणाकार 24 आहे. 4 कुठे पहा? पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. 10वा प्रश्न आपण पाहू. पुढील संख्या मालेतील अंकांच्या स्थानांची अदलाबदल केल्यानंतर किती मूळ संख्या तयार होतील? चला यांची आपण अदलाबदली करू आता. 31 काय होतील तर 13, 91, त्यानंतर 89, 43 होतील 34, त्यानंतर 67, इथं काय भेटतील 73, इथं 35, 29 आणि 17. मग या संख्या अंकांची आपण अदलाबदली केली तर आपल्याला नवीन संख्या मिळाली. तर किती मूळ संख्या तयार होतील? मग 13 ही मूळ संख्या आहे. हो. 89 सुद्धा मूळ संख्या आहे. 67 ही पण मूळ संख्या आहे. त्यानंतर 73 सुद्धा मूळ संख्या आहे. 29 मूळ संख्या आहे आणि 17 सुद्धा मूळ संख्या आहे. मग किती मूळ संख्या मिळाली आपल्याला? 1 2 3 4 5 6 मूळ संख्याचा अभ्यास तुम्ही चांगला करून ठेवा. मग किती उभा? 6. 6 कुठे पहा? पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. 11वा प्रश्न आपण पाहू. 1 ते 20 पर्यंतच्या संख्या मालिकेत मूळ संख्यांची एकूण बेरीज संयुक्त संख्यांच्या एकूण बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? आता हा प्रश्न तुम्हाला मी सोडून दाखवतो. 1 ते 20 पर्यंतचे मूळ संख्याची बेरीज आणि संयुक्त संख्यांची बेरीज. मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर आणि संयुक्त संख्या म्हणजे काय? कंपोजिट नंबर. मग 1 ते 20 मध्ये मूळ संख्या कोणकोणती आहे? मूळ संख्या 2, त्यानंतर 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. आणि यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला यांची बेरीज किती मिळते? 77. किती मिळते? 77. तसेच संयुक्त संख्या, संयुक्त म्हणजे कंपोजिट नंबर प्राईम सोडून, मग ते कोण असणार? पहिली संयुक्त संख्या काय आहे? 4. 4, 6, 8, 9, 10, 12, 14, 15 ज्याच्या एकक स्थानी 5 आहे ती संयुक्त संख्या असतेच. त्यानंतर 17 नाही 18 आणि 20. आणि यांची जर तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला मिळणार यांची बेरीज 132. मग मूळ संख्याची बेरीज कमी आहे की नाही? मग आपल्याला काय विचारलं?
मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा संयुक्त संख्येची बेरजी कितीने कमी किंवा जास्त आहे? मग मूळची तर कमीच आहे 77 आहे आणि 132 आहे, पण कितीने कमी आणि कितीने जास्त आहे म्हणजे आपण काय करणार मग वजाबाकी करणार. मग 132 मधून आपण 77 वजा करू, हे 12 आणि हे सुद्धा 12 होणार. 12तून 7 गेले 5, 12तून 7 गेले 5, म्हणजे 55 ने काय असणार आहे? मूळ संख्यांची बेरीज कमी असणार आहे संयुक्त संख्यांच्या बेरजेपेक्षा. मग आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 55 ने कमी. 12वा प्रश्न आपण पाहू. वरील संख्या चढत्या क्रमाने लावल्यास 6व्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? हा तुम्हाला होमवर्क. लावा हे सर्व संख्यांना चढत्या क्रमाने लावा. आता ते तुम्ही डबल नका लिहित बसू. काय करायचं, एक्झाम मध्ये पेपर मध्ये त्याच क्वेश्चन पेपरवर 1, 2, 3, 4 लिहायचं, म्हणजे ते तुमचं क्रमवाईज तुम्ही लिहायचं चढता क्रम. आणि त्यानंतर 6व्या क्रमांकावर कोणती संख्या येणार त्यापैकी ते सांगायचं तुम्हाला. सांगा कमेंट मध्ये याचं उत्तर. 13वा प्रश्न आपण पाहू. 1 ते 50 पर्यंत असलेल्या किती मूळ संख्यामध्ये 7 हा अंक एकक स्थानी येतो? आता 1 ते 50 ची संख्या लिहित बसायची नाही. मूळ संख्या एकक स्थानी 7 असणारे संख्या कोण असणार आहे? 7, 17, 27, 37 आणि 47. ठीक आहे. मग आता 1 ते 50 मध्ये 7 हा एकक स्थानी असणारी संख्या 47, 57 आपण घेणार नाही. आणि पुढे विचारलं मूळ संख्या. मग यांच्यामध्ये आता मूळ संख्या कोण आहे? 7 मूळ संख्या आहे, 17 मूळ संख्या आहे, 37 मूळ संख्या आहे आणि 47 सुद्धा मूळ संख्या आहे. फक्त 27 ही मूळ संख्या नाही, कारण याला 3 ने आणि 9 ने भाग जातो. ही संयुक्त संख्या आहे. मग किती मूळ संख्यामुळे आपल्याला 4. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 14वा प्रश्न आपण पाहू. वरील मालिकेत त्रिकोणी संख्यानंतर लगेच चौरस संख्या आहे. त्रिकोणी संख्यानंतर लगेच चौरस संख्या आहे असे किती वेळा झाले आहे? मग त्रिकोणी संख्या लक्षात ठेवा कोणकोणत्या असतात. 1, एकामध्ये 2 मिळवा, 3, 3 मध्ये 3 मिळवा, 6, 6 मध्ये 4 मिळवा, 10, 10 मध्ये 5 मिळवा, 15, 21, 28 पुढे असे आहे. मग आणि चौरस संख्या म्हणजे आपले स्क्वेअर नंबर 1, 4, 9, 16, 25, 36 आणि पुढे भरपूर. मग ते म्हणतात त्रिकोणी संख्यानंतर लगेच चौरस संख्या असं किती वेळा झालेलं आहे? मग 15 ही त्रिकोणी संख्या आहे का? हो. त्यानंतर चौरस संख्या आली? हो. म्हणजे इथं तसं त्या प्रकारे झालं. त्रिकोणी संख्येनंतर चौरस संख्या आली. 8 ही त्रिकोणी संख्या नाहीये, 16 ही त्रिकोणी संख्या नाहीये, 6 ही त्रिकोणी संख्या आहे. पण त्यानंतर चौरस संख्या आली का? नाही. चौरस संख्या आली का इथं? नाही. कारण की 10 ही चौरस संख्या नाही. मग 10 ही त्रिकोणी संख्या आहे? हो. त्यानंतर चौरस संख्या आली पा. म्हणजे इथं पण असं झालं की त्रिकोणी संख्येनंतर कोण आलं? इथं चौरस संख्या आली. मग किती झाले हे? 1, 2 असं 2 वेळा झालेलं आहे. मग पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. आलं लक्षात? 15वा प्रश्न आपण पाहू. 3, 2 म्हणजे अंक मालिका दिलेली आहे. वरील अंक मालिकेत किती अंकांच्या लगत मागे पुढे असलेले 2 अंक समान आहे? 2 अंक समान आहे याचा अर्थ काय? समजा हे 3 आहे, त्याच्या मागे पण 4 आहे आणि पुढे पण 4 आहे. म्हणजे इथं एक वेळा झालं की नाही असं त्याच्या मागे पुढे समान अंक आला. मग असंच तुम्हाला शोधायचं आहे का असे किती वेळा झालेले आहे की त्या संख्याच्या मागे किती अंक आहे असे त्यांच्या मागे पुढे समान संख्या आहे. सांगा याचं पण उत्तर तुम्ही मला होमवर्क मध्ये म्हणजे कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. 16वा प्रश्न आपण पाहू आता. 1, 3, 5 यातील प्रत्येक अंक वापरून 5 हा अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान 4 अंकी संख्यामध्ये किती फरक आहे? मग आता या 3 अंकापासून आपण सर्वात मोठी आणि सर्वात छोटी संख्या तयार करू. 1, 3 काय अंक येते? 1, 3, 5. मग सर्वात मोठी संख्या काय बनणार आहे? आपण काय करतो? उतरत्या क्रमाने लावतो. 5, 3, 1. पण त्यांनी आपल्याला 4 अंकी संख्या विचारली म्हणजे आपल्याला एक अंक डबल घ्यावा लागेल. मग मोठी संख्या बद्दल आपण मोठाच अंक काय करतो? डबल घेतो डाव्या बाजूला. मग मोठी संख्या काय मिळेल आपल्याला? 5531. आता यापासून छोटी 4 अंकी संख्या बनवायची आपल्याला, सर्वात छोटी. पण ते काय म्हणतात आपल्याला, त्यांनी आपल्याला इन्स्ट्रक्शन मध्ये काय सांगितलं? 5 हा अंक पुन्हा पुन्हा वापरायचा आपल्याला. मग छोटी संख्या बनवताना आपण काय करतो? असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने लावतो
आणि ह्या 1 ला आपण डबल लिहितो. पण इथं त्यांनी सांगितलं 5 डबल घ्यायचंय तुम्हाला, मग इथं आपण 5 घेऊ उजव्या बाजूला. मग आपल्याला कोणता नंबर मिळेल तो 1355. आता पुढे काय विचारलं यांच्यामध्ये आपल्याला 4 अंकी संख्या यातील फरक किती, काय विचारलं फरक. मग करा वजाबाकी फरक म्हणल्यावर 5531 त्यामधून 1355 मायनस करू. मग हे होणार 11, हे होणार 2. 11तून 5 गेले 6, 2तून 5 जात नाही 12 आणि हे होणार 4. 12तून 5 गेले 7, 4 मधून 3 गेलं 1 आणि हे 5तून 1 गेला 4. 4176. 4176 पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. 17वा प्रश्न आपण पाहू. वरील अंकमालेत 6च्या लगत 3 हा अंक आणि आहे पण 2 हा अंक नाही. 6च्या लगत त्यांना 3 पाहिजे. आता 3 पाहिजे, 3 इकडं पण चालेल आणि 3 इकडं पण चालेल, कारण त्यांनी नाही सांगितलं आपल्याला मागे का पुढे. पण त्यांना 6 नंतर 6 2 हा अंक नको, म्हणजे त्यांना इकडं 2 नको इकडं 2 नको. म्हणजे 63 चालेल, 36 पण चालेल, पण 62 आणि 26 नाही पाहिजे त्यांना. असं किती वेळा झालेलं आहे. मग हा पण प्रश्न तुम्हाला काय असणार आहे होमवर्क, सांगा कमेंट मध्ये याचं उत्तर काय. तर 18वा प्रश्न आपण पाहू. आता इथं रोमन नंबर दिले पहा, हे किती आहे 5. हे एक्सच्या आधी आय आला असं, तर हा असतो 9, हा 1, 6, 3, हे 8, हे 5 आणि 1 6, हे 5 मधून 1 वाजा झाला डाव्या बाजूला घेतलं म्हणजे 4, हे 10, हे 1, हे 7, हे 2, हे 9 आणि हे 3 रोमन नंबर आपण लिहून घेतले. डायरेक्ट नाही लिहिलं तरी चालतं, प्रश्न वाचल्यानंतर जेवढ्यांचं तुम्हाला लिहायचं तेवढे पण तुम्ही लिहू शकता. वरील रोमन अंकमालेत लगतच्या अंकाची वजाबाकी 5 आहे असं किती वेळा झाला आहे. शेजार शेजारचे, लगतचे म्हणजे शेजार शेजारचे जे 2 अंक आहे त्यांची वजाबाकी 5 पाहिजे. मग 5 आणि 9 यांची वजाबाकी 5 होणार का, नाही. 9 आणि 1 नाही. 1 आणि 6 हो, 1 आणि 6, 6तून 1 गेला 5, म्हणजे यांची वजाबाकी 5 येते. 8 आणि 3 सुद्धा आहे, 8तून 3 गेले 5, 8 6 नाही, 6 4 नाही, 4 10 नाही, 10 1 नाही, 1 7 नाही, 7 2 हो, 7तून 2 गेले 5, 2 9 नाही, 9 3 सुद्धा नाही. तर असं किती वेळा झालं की लगतचे संख्यांची किंवा अंकांची वजाबाकी 5 मिळाली. 1 2 3 असं 3 वेळा झालं. मग याचा उत्तर आहे आपला पर्याय क्रमांक 2. 19 नंबरचा आपण प्रश्न पाहू. या संख्या मालेतील डावीकडील निम्म्या भागात असलेल्या अंकांची बेरीज व उजवीकडील निम्म्या भागात असलेल्या अंकांची बेरीज यांचा गुणाकार किती. मग पहा एकूण किती संख्या आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग 1 2 3 4 5, या बा हे 5 इकडं आणि हे 5 इकडं. चला करू यांची बेरीज आपण. मग त्यांनी सांगितलं आपल्याला की डावीकडील निम्मे संख्या म्हणजे 5 संख्या झाली ती त्यांची बेरीज आणि उजवीकडील जे संख्या त्यांची बेरीज आणि येणाऱ्या बेरजेचा गुणाकार करायचा. मग यांची बेरीज किती सांगा बरं मला तुम्ही. 6 आणि 3 9, 9 आणि 6 16, 16 आणि 8 किती होणार आहे हे 24. किती होणार आहे 24. 9 आणि 5 14, 15 16, 17, 17 आणि 4 21. मग डावीकडे संख्यांची बेरीज झाली 24 आणि उजवीकडे संख्यांची बेरीज झाली 21. करा गुणाकार. 21 चोक 84, 84 चे 4 हातचे आले 8, 21 दुने 42, 42 आणि 8 50 म्हणजे 504. मी डायरेक्ट 21 ने गुणलो बरं का, तुम्ही तुमच्या हिशोबाने गुणाकार करा. 504 पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. 20 नंबरचा प्रश्न आपण पाहू. पुढील संख्या मालिकेतील सलग 2 अंकांची बेरीज वर्ग संख्या आहे असे किती वेळा झाले. सलग 2 अंकांची बेरीज वर्ग संख्या. मग वर्ग संख्या पाठ ठेवा. 1 4 9 16 25 36 49 64 81 100 10 पर्यंतची वर्ग संख्या लिहिली. मग 2 संख्यांची बेरीज करायची आणि वर्ग संख्या यायला पाहिजे. मग आता हा प्रश्न काय असणार तुम्हाला होमवर्कला असणार आहे, मी नाही करणार हा प्रश्न. पहा समजून सांगितलं तुम्हाला. सलग 2 अंकांची बेरीज वर्ग संख्या आहे असं किती वेळा झालं. जसं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो पहा, हे 3 आणि 1 झालं 4. मग 4 ही वर्ग संख्या आहे हो, 1 वेळा झालं इथं. अशी किती वेळा आहे पहा. मग 21 नंबरचा प्रश्न पाहू.
या अंकमालेत डावीकडून 5व्या अंकास उजवीकडून 5व्या अंकाने भागल्यास येणारे उत्तर मालिकेतील कोणता अंक दाखवतो? मग व्यवस्थित सूचना पाहू आपण. काय सांगितलं? डावीकडून 5वा 1 2 3 4 5. डावीकडून 5वा कोण आहे? 8. त्यानंतर उजवीकडून 5व्या 1 2 3 4 5 कोण येतो? 4. भाग दिल्यास याला भाग द्या. 8 भागिले 4. मग 4 किती 8 होतात? 2. 4 दुने 8 म्हणजे पहा 8 भागिले 4 4 दुने 8 म्हणजे 2चा भाग गेला की नाही? 2 उत्तर आला. येणाऱ्या उत्तर मालिकेतील कोणता अंक आहे? मग अंक आहे ना 2 आहे ना. येणारा उत्तर अंक मालिकेत आहे. कितव्या नंबरला येतो? 1 2 3 4. डावीकडून 4था आहे. 1 2 3 4 5 6 7. उजवीकडून 7वा आहे. मग पहा कोणता पर्याय? उजवीकडून 4था नाही. उजवीकडून 3रा नाही. डावीकडून 3रा नाही. डावीकडून 4था 1 2 3 4. हो, डावीकडून 4था पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 22 नंबरचा प्रश्न पाहू. एक आपल्याला अंकमालिका दिलेली इथं है ना. वरील पैकी किती संख्यातील अंकांची बेरीज वर्ग संख्या आहे? सेम 20 नंबरचा प्रश्न सारखा आहे ना. अंकांची बेरीज करायची म्हणजे 2 आणि 6 किती होणार? 8. 4 आणि 5 किती होणार? 9. 2 आणि 2 किती होणार? 4. 7 आणि 9 किती होणार आहे? 16. 6 आणि 6 किती होणार आहे? 12. म्हणजे 1 अधिक 0 अधिक 0 किती होणार आहे? 1. 1 अधिक 6 किती होणार आहे? 7. 2 अधिक 5 किती होणार आहे? परत 7. 9 अधिक 0 किती होणार आहे? 9. आणि 8 ने किती होणार आहे? 9. मग असं किती वेळा झालं पहा बरं. बेरीज अंकांची बेरीज आहे. इथं अंकांची बेरीज आहे. वर्ग संख्या मिळाली 1 2 3 4 5 6 वेळा. म्हणजे 6 संख्या अशा आहे त्यांच्या अंकांची बेरीज केली आपल्याला वर्ग संख्या मिळते. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. 23 नंबरचा प्रश्न पाहू. दिलेल्या अंकमालिकेतील डावीकडून 6व्या अंकाचा घन व उजवीकडून 5व्या अंकाचा वर्ग यांची बेरीज किती? आता घन संख्या 10 पर्यंत घन संख्या पाठ ठेवा. ठीक आहे. मग डावीकडून 6व्या अंकाचा घन 1 2 3 4 5 6 3. 3चा घन 3चा घन किती असतो? 27. 3 त्रिक 9 9 त्रिक 27. आणि व उजवीकडून 5व्या अंकाचा वर्ग 1 2 3 4 5. उजवीकडून 5चा कोण आहे? 7. आणि 7चा वर्ग 7चा वर्ग किती असतो? 49. आणि यांची करायची आपल्याला यांची वजाबाकी. काय करायची? वजाबाकी. मग 49 संख्या मोठी ते वरती घेऊ. 27 छोटी ती खाली घेऊ. 9तून 7 गेले 2. 4तून 2 गेले 2. 22 पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न पहा. दिलेल्या संख्या मालेत 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांचा चढता क्रम लावल्यास चौथी संख्या कोणती? होमवर्क. निशेष 3 ने भाग जाणार म्हणजे अंकांची बेरीज करा. जर अंकाची बेरीज करून 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला पण 3 ने भाग जातो. मग या सर्वातून तुम्ही 3 ने भाग जाणाऱ्या संख्या शोधा. त्याचा चढता क्रम लावा आणि त्याच्यामध्ये चौथी संख्या म्हणजे डावीकडून चौथी मोजायची नेहमी. ठीक आहे. होमवर्क आहे. सांगा कमेंट मध्ये उत्तर. आणि आजच्या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न 64 121 अशा प्रकारे दिलेले. या संख्या मालिकेत एकूण किती संख्या मूळ संख्यांच्या वर्ग संख्या आहे? मग 64 हा कोणाचा वर्ग आहे? 8चा वर्ग आहे. 121 11चा वर्ग आहे. 81 9चा वर्ग आहे. 36 6चा वर्ग आहे. 49 7चा वर्ग आहे. 169 169 13चा वर्ग आहे. 196 14चा वर्ग आहे. 1 1चा वर्ग आहे. आणि 289 17चा वर्ग आहे. आणि ते म्हणतात आपल्याला म्हणजे वरील संख्या किती संख्या मूळ संख्यांच्या वर्ग संख्या आहे? मग 8 मूळ संख्या नाहीये हे नाही. 11 मूळ संख्या आहे हो. मूळ संख्या आली 11चं. 9 मूळ संख्या नाहीये. 6 नाहीये. 7 आहे हो. 7ची मूळ संख्या इथं म्हणजे वर्ग दिलेला इथं. 13 पण मूळ संख्या आहे. 14 नाही. एक मूळ संख्या नाही. आणि 17 सुद्धा आहे. किती असे? 4 आहे. किती आहे? 4. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल है ना. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आकलन 2
संख्या मालिका हा घटक शिकलो आणि तुम्हाला सर्व प्रकारचे संख्या माहित पाहिजे. डावी बाजू, उजवी बाजू, मूळ संख्या, पहाडे, वर्ग संख्या, घन संख्या, गुणाकार, भागाकार, प्लस मायनस या सर्व घटकावर आपलं हे आकलन घटक 2 होतं. यावर एकूण किती प्रश्न होते? 25. त्यातील मी तुम्हाला जवळपास 5 ते 6 प्रश्न होमवर्कला दिले. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यातील तिसरा घटक इंग्रजी अक्षरमाला, वर्णमाला है ना, वर्णमालाचे आपल्याला अक्षर देणार तिथं त्यावर प्रश्न आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आणि होमवर्कचा उत्तर द्या. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.